महिलेसोबतच्या फोटोत 3 हात। काय आहे व्हायरल फोटो मागचं सत्य? वयोवृद्ध महिलेसोबतचा राहुल गांधींचा एक फोटो व्हायरल होतोय। वयोवृद्ध महिलेची राहुल गांधींनी गळाभेट घेतल्याचं फोटो स्पष्टपणे दिसतंय। पण फोटोत 3 हात दिसत असल्यानं या फोटोवर शंका उपस्थित केली जातीये। सोशल मीडियावर फोटो व्हायरल करून राहुल गांधींची खिल्ली उडवली जातीये। पण खरंच हा फोटो फोटोशॉप केलाय की खरा आहे याची आम्ही सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला। पण व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय पहा। फोटोशॉप करायचा होता तर जरा नीट करायचा, विश्वास बसला असता, पण शेवटी हातानंच घात केला, तिसरा हात ठेवला। हा फोटो आणि मेसेज व्हायरल करून राहुल गांधींसह काँग्रेस पक्षावर टीकेची झोड उठवली जातीये। पण व्हायरल फोटो खरा आहे की एडिट केलाय याचं सत्य आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला। सध्या लोकसभेसाठी जोरात प्रचार सुरू आहे। कुणाची चूक झाली की त्याला कात्रीत पकडण्याचा विरोधक एकही प्रयत्न सोडत नाही। त्यामुळे या व्हायरल फोटोची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली। आम्ही या फोटोची सत्यता जाणून घेण्यासाठी पहिल्यांदा काँग्रेसची वेबसाईट पाहिली। त्यावेळी व्हायरल फोटो सापडला, पण तिसऱ्या हाताचं रहस्य कळू शकलं नाही। फोटो पाहत असताना अजून काही फोटो आम्हाला सापडले। त्यावेळी याच फोटोचा मूळ फोटो सापडला आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला मिळाली। मग आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पहा। व्हायरल झालेला फोटो खरा फोटो आहे। काँग्रेसकडून 9 डिसेंबर 2015 रोजी हा फोटो ट्विट करण्यात आला। तामिळनाडूत राहुल गांधी पूरग्रस्तांना भेटायला गेले होते, त्यावेळी 8 डिसेंबर 2015 रोजी हा फोटो काढण्यात आला। महिलेच्या पाठीवर दिसत असलेला हात काँग्रेस नेत्याचा आहे। पॉंडिचेरीमधील काँग्रेसचा स्थानिक नेता वयोवृद्ध महिलेला धीर देत होता। त्यावेळी त्यानं वयोवृद्ध महिलेच्या पाठीवर हात ठेवला होता। राहुल गांधी आणि फक्त महिलेचा फोटो ट्विटरवर ठेवण्यात आला। मात्र तिसऱ्या हातावरून काँग्रेससह राहुल गांधींची खिल्ली उडवली गेली। पण हा फोटो खोटा नसून तिसरा हात फोटोशॉप केलेला नाही, तर काँग्रेस नेत्याचा असल्याचं स्पष्ट झालंय।